अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्य दे जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते. माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आपल्या प्रत्येकाच्या अपेक्षा असतात की आपल्या स्वतःला स्वतःचं हक्काचं घर असावं. मग त्यात 2 रूम का असेनात, 1 RK का असेना, पण आपलं स्वतःचं घर पाहिजे. आणि हल्ली बघा, मुली लग्न करत असताना मुलींची एकच अट असते की पुण्यामध्ये जर मुलगा सर्व्हिसला असेल तर पुण्यामध्ये स्वतःचं फ्लॅट आहे का. पण हल्ली पुण्यामध्ये फ्लॅट घेणं इतक्या अवघड गोष्टी आहेत की 1-1 करोड रुपये, 75 लाख रुपये, 80 लाख रुपये, 1.25 करोड रुपये फ्लॅटचे रेट झालेले आहेत. आणि हे घेत असताना मुलाचा पगार, मुलाच्या पगारातून जाणारा हप्ता, लग्नानंतर संसार, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळं मुलं फ्लॅट घेताना खूप विचार करत असतात. पण तरीसुद्धा आपल्याला आपल्या स्वतःचं घर पाहिजे असतं. गावी बघा, किती वर्ष आपण भाड्यानं राहिलं असेल तर आपल्याला आपलं स्वतःचं घर पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. इच्छा आहे घर घ्यायची, पण बजेटच होत नाही आहे. घर घ्यायचं ठरवता पण काही कारणानं घर घेणं होत नाही आहे. जागा घ्यायचं ठरवता, जागा खरेदी करता, पण 10-10, 20-20 वर्ष घर बांधणं होत नाही. ह्या सगळ्यावरती अतिशय प्रभावी असा एक उपाय मी सांगणार आहे. उपाय साधा सोपा आहे. फक्त जे उपाय मी सांगते ते श्रद्धेनं करत जा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. कसं असतं बघा, जे उपाय आपण करत असतो ते पॉझिटिव्ह मॅनिफेस्टिंग करून जर केले तर त्यात आपल्याला यश मिळत असतं. कारण मॅनिफेस्टिंग, पॉझिटिव्ह, सकारात्मकता हे अतिशय सगळ्या गोष्टीला महत्त्वाचं असतं. फक्त आपण करायचं म्हणून केलं तर त्यात यश येत नाही आणि आपल्याला त्या गोष्टी मिळत नाही. मग कोणतीही गोष्ट असू दे, घराची असू दे, नोकरीची असू दे, मुलांच्या लग्नाची असू दे, किंवा तुमच्या मुलांच्या एज्युकेशनची असू दे, घरातल्या भांडणाची असू दे, पैशाची असू दे, कुठली गोष्ट मॅनिफेस्टिंग, सकारात्मकता आणि आपल्या मनात सदैव ती गोष्ट मिळाल्याचं आपल्यामध्ये फिलिंग पाहिजे. तर बघा, आपलं स्वतःचं घर होण्यासाठी, स्वतःचं हक्काचं घर होण्यासाठी, आपल्या घर घेण्याच्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे. हा उपाय जो आहे तो 7 मंगळवार करायचा आहे. मग आता समजा तुम्ही उद्याच्या मंगळवारी सुरू केला आणि 2 मंगळवार झाले, 3ऱ्या मंगळवारी तुम्हाला पिरियड्स आले तर तुमचे पती करू शकतात किंवा मुलं करू शकतात. पण समजा तुम्हाला हे करत असताना सूतक आलं तर ते सूतक झाल्यानंतरच तुम्ही पुढचे मंगळवार कंटिन्यू करायचे. काय करायचं बघा, मंगळवारी काचेची एक छोटी बॉटल घ्यायची. बघा, मधाच्या वगैरे काचेच्या बॉटल असतात, काचेचीच बॉटल पाहिजे. मध मिळतो ते असल्या काचेच्या बॉटल असतात, तसल्या बॉटल छोट्या मिळतात त्या घ्या, किंवा अत्तरची काचेची बॉटल असते ती घ्या. ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. त्यामध्ये थोडासा मध घालायचा त्या काचेच्या बॉटलमध्ये आणि त्यावरती थोडंसं कुंकू टाकायचं. ती बॉटलचं टोपण म्हणजे झाकण आहे ते घट्ट बसवायचं. एक छोटं लाल कापड घ्यायचं. हे लाल जे कापड आहे ते अस्तरचं म्हणजे कॉटनचं असावं किंवा सुती जे म्हणतो तसं असावं, नाहीतर पॉलिस्टर किंवा नायलॉन हे असलं घ्यायचं नाही. एक तर रेशमी, नाहीतर एक तर सुती छोटंसं कापड घ्यायचं. त्या कापडमध्ये ही जी मध घातलेली काचेची बॉटल आहे ती बांधायची आणि तुमच्या घराच्या जवळपास कुठे पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवून यायचं. तर बाकी काही करायचं नाही, पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचं. पिंपळाच्या झाडाला तुमची इच्छा बोलायची, माझं घर 7 मंगळवारपर्यंत झालेलं आहे, किंवा माझं घर माझ्या मनासारखं मला मिळालेलं आहे, माझ्या घराचं स्वप्न माझं पूर्ण झालेलं आहे. हे सगळं तुम्हाला जे काय घराबद्दल बोलायचं आहे ते बोलायचं आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची. कारण पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी असते. त्याच पद्धतीनं पिंपळाच्या झाडामध्ये पितृंचा वास असतो. मग हे केल्यामुळं तुम्हाला पितृंचा सुद्धा आशीर्वाद मिळेल आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद मिळेल. हे तुम्ही किती मंगळवार करायचं? 7 मंगळवार.
आणि येताना तिथून डायरेक्ट घरी यायचं, कुठेही थांबायचं नाही, कुणाशी बोलायचं नाही, डायरेक्ट घरी यायचं। घरी आल्यानंतर हातपाय धुवायचे आणि घरामध्ये यायचं। अशा पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक मंगळवारी सूर्य उगवल्यानंतर आणि सूर्य मावळण्यापूर्वी म्हणजे सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी हा उपाय करायचा आहे। सूर्योदय पूर्वी किंवा सूर्यास्तानंतर हे उपाय करायचे नाहीत। नक्की हे उपाय करा। छोटे छोटेच उपाय असतात पण अतिशय प्रभावी असतात, आपल्याला माहीत नसतं। फक्त करत असताना श्रद्धेनं करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे घडतील। आणि जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।